रील बघून लय जणांचं डोकं असं बेचैन होतंय. लक्षात ठेवा, रील मधला नेता पाहिजे का रिअल मधला पाहिजे? अरे आम्हाला रिअल मधला पाहिजे, ज्या पोराने ज्या माणसाने स्वतःला सिद्ध केलंय आणि तो कशा पद्धतीचा आहे हे कुठल्या हात दाखवून ज्योतिषाला विचारायची गरज नाही. इथल्या लहान पोराला विचारा मनोज भाऊ काय आहे, इथल्या वयोवृद्धाला विचारा मनोज भाऊ काय आहे. तुमच्या हाकेला, तुमच्या कष्टाला, तुमच्या मेहनतीला न्याय देण्याचं काम याच पोराच्या माध्यमातून होणार. आणि आज मी सांगतो तुम्हाला, गणपत फराटेची माणसं फुटतील का काय अशी शंका ज्यांना वाटते ना, अरे समृद्धीचं प्लॅस्टिक फुटल पण गणपत फराटे या घरासोबत जोडलेला माणूस कधी फुटणार नाही. आणि तो प्रयत्न सुद्धा कोणी या मातीमध्ये करायचा नाही. असा हा मित्र आहे आमचा की सोबतीने संपवू अंधार मित्र, वेदनेचाही करू शृंगार मित्र. घर कसे मजबूत आहे तुमचे आणि मनोजचे, गैरसमजाचे नको त्याला दार मित्रा. कुठलाही गैरसमज मनामध्ये बाळगायचा नाही. येत्या 7 तारखेला तुम्ही तर करालच, पण आपल्या सोबत अजून एक मत कसं वाढेल यासाठी प्रयत्न करायचा आहे. तो प्रयत्न एवढ्यासाठी की जो माणूस कष्ट करतोय, राबतोय, स्वतःचा संसार पाठीमागे ठेवून या नगरीसाठी, गावासाठी, मतदारसंघासाठी झिजतोय ना, त्या माणसाचा विजय हा इतर सगळ्यांनी दखल घेण्यासारखा झाला पाहिजे. आणि पुन्हा एकदा ज्यांना कोणाला विचार मनामध्ये येईल की आपण मनोजच्या विरोधात उभा राहावं, त्याला आत्तासाठी नाही, पुढच्या 5 वर्षानंतर असा कोणाच्या डोक्यात विचार येऊ नये असा निकाल ह्या बोरवडे मतदारसंघामध्ये देण्याची जबाबदारी तुमची आहे. जेवढं काही पावलं पै असतील फोन करा, शक्ती घाला, काय बी करा, जरा मत उच्चांकी प्रमाणात पडलं पाहिजे. 500 ने 1000 मतांनी जर तो निवडून आला तर मी बोरवड्यात आयुष्यात परत येणार बी नाही, तुम्हाला आता सांगतोय.